बीडमध्ये मनोज जरांगेंच्या गावात काल दगडफेकीची घटना घडली। हाकेंच्या स्वागतासाठी एक गट डीजेनं स्वागत करण्याच्या नियोजनात होता, मात्र याच दरम्यान गावात आधी बाचाबाची आणि नंतर दगडफेक झाली। पण भुजबळांनी थेट लक्ष्मण हाके आणि वाघमारेंवर हल्ला झाल्याचं माध्यमांसमोर सांगितलंय। पाहूयात। मग इकडे तर काय त्याला जुळून दिलं नाही, दंगल होऊन दिली नाही मी। मग तिकडे जाऊन गाड्या फोडायला लावल्या असताना अशी मला 100% शक्यता त्याच्यात दिसते की छगन भुजबळांनी सांगितलं आपल्या गाड्या फोडून टाका, आरोप त्या गोरगरीबावर घालून टाका। समझ में नहीं आता। वो कह रहा है कि वो छगन भुजबल का इसमें हाथ है। छगन भुजबल इधर है, तुम्हारे गांव में क्या हो रहा है वो तुम जाने, हम क्या जाने। जरांगे के गांव में सब जो झगड़ा हुआ। नेते म्हणतायत की आरक्षणाच्या वादात महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू आहे, मात्र स्थानिक गावकऱ्यांचं म्हणणं ऐकाल तर दोन्ही बाजूच्या लोकांच्या मते मूळ वादाची सुरुवात ही 7 ते 8 दारू प्यालेल्या लोकांमुळे उद्भवली। मनोज जरांगे यांचं मूळ गाव मातोरीमध्ये काल दगडफेकीची घटना घडली। घोषणा आणि शिवीगाळ यामुळे हा सगळा प्रकार सुरू झाला। आधी बाचाबाची आणि नंतर दगडफेक सुरू झाली। सध्या गावामध्ये शांतता आहे, मात्र या गावात हाकेंवर दगडफेक झाल्याच्या चुकीच्या बातम्या व्हायरल केल्या गेल्या। भुजबळांनी सुद्धा तसंच विधान करून या चुकीच्या दाव्याला बळ दिलं। मात्र प्रत्यक्षात गावामध्ये जो वाद झाला तो काल रात्री 8:30च्या दरम्यान घडला आणि हाकेंची गाडी दगडफेकीच्या साधारण 8.5 तासांनी म्हणजे पहाटे 4च्या दरम्यान या गावातून पास झाली होती। एका बाजूला हाकेंची वाहनं जरांगे पाटलांच्या गावातून पास होतानाची ही दृश्य आहेत। यावेळी कोणताही वाद झाला नाही। अनेक माध्यमांची वाहनं हाकेंच्या रॅलीसोबत होती, मात्र भुजबळांच्या मते हाके आणि वाघमारे यांची वाहनं जात असतानाच त्यांच्यावर गावकऱ्यांकडून दगडफेक करण्यात आली। हे जे आहे आता असं आहे की हाके आणि ते वाघमारे हे वेगवेगळ्या ठिकाणी दर्शनाला जात आहेत। ते जात असताना अचानक लाईट बंद करून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले। हे काय बरोबर आहे का? हे कशासाठी? तो दूसरे समाज के भी जो है जो नेता है वो अलग अलग जगह पर अगर जा रहे हैं दर्शन के लिए तो उनके ऊपर क्यों हमला कर रहे हैं लोग? कौन करता है ये हमला? जो हम वो हाके और हमारे लोग जो है वही एक ही रास्ता था जाने के लिए, वहाँ से जा रहे थे, बस खत्म, और उनके ऊपर हमला कर दिया। परंतु तुमच्या यात्रेवरती दगड नाही, आम्ही त्यावेळी परळीमध्ये होतो। परळीनंतर आम्ही गोपीनाथ गडावर गेलो, त्यानंतर वडवणीची सभा झाली, त्यानंतर भगवानगडाच्या पायथ्याशी जवळजवळ 6 ते 7 प्रत्येक गावामधला तरुण हजारोंच्या संख्येनं तिथं गर्दी जमा झालेली होती आणि ही सभा करत आम्हाला 5 वाजल्या भगवानगडावरती पोहोचायला। हे कोण होते दगडफेक करणारे? कोण, काय वाटतं तुम्हाला? ते आता पोलीस इन्व्हेस्टिगेशनचा प्रश्न आहे, पोलीस शोधतील आणि कायदा हातात घेणाऱ्यांना निश्चित आम्ही लोकशाही मार्गाने हे आंदोलन करत आहोत। समजा हा कल्याण विशाखापट्टणम महामार्ग आहे। याच महामार्गावर जरांगेंचं गाव मातोरी आहे आणि त्या गावापासून 8 किलोमीटरवर भगवानगड आहे। माहितीनुसार काल रात्री पिंपरवणी आणि आजूबाजूच्या काही गावातले लोक हाकेंच्या स्वागतासाठी जात होते। आधी ते भगवानगडावर होते, तिथून स्वागत रॅली म्हणून 8:30च्या दरम्यान डीजे आणि 4 चाकी वाहनं आणि अनेक 4 व्हीलर्सचा ताफा जरांगेंच्या मोतारी गावाजवळ पोहोचला। त्यावेळी एका गटाचा आरोप आहे की गावातल्या काही लोकांनी आधीच दगडफेक सुरू केली। दुसरा गट म्हणतो की महामार्गावर डीजेला वाहनं आडवी लावून ट्रॅफिक जाम केली गेली। त्यावेळी रॅलीमधल्या 7 ते 8 लोकांनी शिवीगाळ सुरू केल्यामुळे स्थानिक आणि रॅलीतल्या लोकांमध्ये वाद झाला आणि नंतर त्याचं रूपांतर दगडफेकीमध्ये झालं। की कुठल्याही नेत्याला ते लाजवीन अशा देत होते, कारण तो नेता कुठलाही असो, आमचा असो, कुठल्याही ओबीसी समाजाचाही असो, हे असं योग्य नाही। आणि याच्यावर कुठंतरी थोडं बंधन पाहिजे, बोलण्यामध्ये बंधन पाहिजे। घाण घाण भाषेमध्ये शा द्यायच्या हां, तरी बी आमच्या लोकांनी काहीच त्यांना असं अपशब्द वापरला नाही ना। त्यांनीच आम्हाला शिवे दिले, आमच्या घरावर दगडफेक केली। बरं, आमच्या घरावर ओढला येतं, तिकडं वरती दगडफेक केली त्यांनी, तरी बी आम्ही शांतच आहोत ना। पण हे सरकारचा डाव आहे। लोक म्हणले कशाच काय, काही लोक म्हणले ते हाके साहेब येणार आहे तिकडं भगवानगडला जाणार आहे, त्याला लोक आणायला चाललेत।
मग त्याच्यातल्याच एक दोन पोरांनी डीजीला गाड्या आड्या लावल्या आणि थांबा थांबा म्हणले, काही म्हणत चला पुढं सरळ चला, काही म्हणत थांबा. आम्हाला नाचले आणि 4च लोक होते दगड सुरुवात करणारे पेणारे लोक. त्यांनी हॉटेलवर दगड आणले आणि इकून पाथर्डी तालुक्यातले जास्त लोक होते. त्याच्यात गोळेगाव हे इकडचे आणि माळेगाव पारगाव इकडून वरून चालले होते. तर बघत होती आणि तिने इथं आल्यानंतर इथं समोर आली, थोडी ब्रेक मारलं डीजेला आणि पुढं गेलं का त्या झाडापाशी त्याने डायरेक्ट गाडी आडवी लावली, मोटरसायकल त्याला पेणारी होती त्यात आडवी लावली की ते डीजेला आडवी लावली की डीजेवाला थांबला. डीजेवाला म्हणतो त्यांचे बी लोक होते, माळेगाव पारगाववाले लोक होते की बुवा चला इथं ट्रॅफिक जाम व्हायला लागली पुढं चला, पण ते लोक ऐकायला तयार नव्हते. जे रॅलीत केलेले होते त्यांनी गाड्या साईडला लावून ते नाचत होते आणि मग त्यांनी ते पेनाराने शिवी दिली. पाटला नावाने शिवी सुरू केल्यानंतर मग इदाल्याने बी त्यांना हे केलं. मग इकडं तर काय त्याला जुळून दिलं नाही, दंगल होऊन दिली नाही मी. मग तिकडे जाऊन गाड्या फोडायला लावल्या असताना अशी मला 100% शक्यता त्याच्यात दिसते की छगन भुजबळनी सांगितलं आपल्या गाड्या फोडून टाका, आरोप त्या गोरगरिबावर घालून टाका, गोरगरीब उगटवा. पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना त्रास होता कामा नये हे पालकमंत्र्यांनी त्यांनी सुद्धा समजून घ्या. म्हणजे मी जाहीरपणानं सांगतो, त्या छगन भुजबळच्या नादी लागून तुम्ही विनाकारण मी त्या गावचा आहे म्हणून तुम्ही तिथं जाणार, तुमच्या स्वतः तुम्हीच गाड्या फोडून घेणार. अरे गाव त्याचं आणि माझा हात कसा काय असेल तिथे काय जरांगे म्हणतो माझा भुजबळांचा हात आहे. अरे तुझ्या गावामध्ये हल्ला झाला आणि त्याला मी कसा काय जबाबदार? इथंच आंदोलन का करायला लावलं त्याने? महाराष्ट्रात जळले होते का सगळे गावं? एक सामान्य जनतेनं उभा केला असतं तर ठीक होतं म्हणता येतं काय. त्यांनी सरळ सांगितलं ना मीडियात की हो ते मयच लोक आहेत. म्हणजे तुला काय तिथं संघर्ष घडून आणायचा ना, का बरं तू असं सांगत नाही की नाही रे दुसरीकडं? परत त्याला त्यांनी ती एल्गार सभा सुरू केली, ती पण आंबडमधूनच केली. इथं बहुतेक इथंच अंतरवालीच्या समोर आंदोलन बसून दंगल घडून आणायची होती. पण ते आम्ही इतकं हुशारीनं वागलो की आम्हाला गावखेड्यातल्या गोरगरीब ओबीसीत आणि मराठ्यात वाद होऊ द्यायचा नव्हता, कारण ही लांब राहणार तिकडं नाशिकला. परंतु इथं गोरगरीब मराठे आणि गोरगरीब ओबीसींवर इतकी वाईट वेळ येते, कोणी येत नाही त्या टायमाला मदतीला. मी हो दिलं नाही तर ते जरा त्याला पहिल्यापासून असल्या सवयी खोड्या करायच्या, तिकडे जाऊन खोडी करायला सांगितली असं. सरकार कसं काय तोडणार? सरकारला उलट शांतता हवी आहे राज्यामध्ये. सरकार कसं काय अशा सगळ्या गोष्टी करते? सरकार पुरस्कृत हे आंदोलन असतं तर 10वा दिवस लागला नसताना त्यांच्याकडे मंत्री महोदय जायला. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. अशी परिस्थिती नाही आहे. ते ओबीसी मधून उत्स्फूर्त आंदोलन झालं होतं आणि तिथल्या लोकांच्या भावना तुम्ही तिथं सरकारनं पुरस्कृत केलं असतं, मग तिथं एवढं लोक कुठून येत होती? सरकार पाठवत होतं का? सरकारनं गाड्या दिल्या होत्या का? नाही आहे. लोकांच्या मध्ये ते उत्स्फूर्तता होती. ओबीसीचे काय 100 आमदार आहेत ते उद्या पडणार आहेत. ओबीसीचे काय खासदारकीला काय 10-20 खासदार उभा होते. काय टेन्शन आहे ओबीसीला? ओबीसीचं होतं नव्हतं काहीच नाही, परंतु नुकसान होणार आहे मराठा समाजाचं. आज तुम्ही मराठा समाजाचे काही लोक ज्या पद्धतीनं स्टेटमेंट करतायत, ज्या पद्धतीनं बोलतायत, हा ओबीसी समाज बघतोय ना सगळा. उद्या तुम्हाला मताला त्यांच्याकडे जायचं आहे. आमची लोक किती उभं राहणार आहेत? किती पार्ट्या आम्हाला तिकीट देणार आहेत? ठराविक कुठं तर तिकीट मिळते. बीड जिल्ह्यामध्ये 26 तारखेला सुषमा अंधारेंनी पंकजा मुंडेंवर टीका केल्यामुळे काही तरुणांनी अंधारेंची प्रतिकृती जाळली. 27 तारखेला दुपारी शिंदेंच्या जिल्हा प्रमुखांची क्लिप व्हायरल झाल्यानंतर मुंडे समर्थकांनी त्यांचं कार्यालय फोडलं. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. आणि 27 तारखेच्या संध्याकाळी जरांगेंच्या मातोरी गावात दगडफेकीची घटना घडली.
महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.